धाक जरी नजरेत झुंज जरी दिन रात काळ जात आभाळ माया हो हात दिला मदतीचा मंत्र दिला प्रगतीचा तरी लागले जगाया। प्रसिद्ध उद्योजक लिंगायत समाजाचे युवा नेते माननीय श्री मुकुंद शेख लकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समस्त लिंगायत समाज विटा व मित्र परिवार। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातला जलाभिषेक। कमळापूर रामापूर पुलाला निधी मिळावा म्हणून केले अनोखे आंदोलन। अभिषेक करूया। ओम नरेंद्र मोदी नमः, ओम नरेंद्र मोदी नमः, ओम एकनाथ शिंदे नमः, ओम एकनाथ शिंदे नमः, आमचा पूल मंजूर करावा नमः, आमचा पूल मंजूर करावा नमः। ओम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चांग भले, मोदींच्या नावाने चांग भले, चांग भले, चांग भले, एकनाथ शिंदे चांग भले। कमळापूर व रामापूरला जोडणाऱ्या पुलाची उंची वाढावी, पुलाचे काम होऊन निधी मिळावा म्हणून अनेक वेळा आंदोलने करूनही शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले व निधी उपलब्ध करून दिला नाही। या पुलावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, विद्यार्थ्यांची ये-जा असते, त्यामुळे गावकऱ्यांनी आगळेवेगळे आंदोलन केले। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला जलाभिषेक घालून पुलाच्या कामाला निधी मिळावा म्हणून मागणी केली। यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पहा नेमके काय घडले। कमळापूर आणि रामापूर या दोन गावांना जोडणारा जो मध्यंतरीचा पूल आहे, त्या पुलाच्या बाबतीत आतापर्यंत त्याची उंची वाढवावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे। त्यासाठी आंदोलन केलेली आहेत विविध प्रकारची, परंतु सरकारने याकडे एवढं गांभीर्याने बघितलेलं नाही। हा पूल केवळ या दोन गावांना जोडणारा नाही तर दोन तालुक्यांना जोडणारा आहे आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा असा पूल आहे। त्या कमळापूर गावची मुलं सगळी रामापूरला हायस्कूलला जात असतात आणि त्यामुळे त्यांची शाळा बुडते। त्या काळात पाणी आल्यानंतर थोडं जरी पाणी आलं तरी हे पूल फार धोकादायक आहे। परगावची किती माणसं मेली त्याची नोंद नाही आमच्याकडं, पण बरीचशी माणसं यातून वाहून गेलेली आहेत। त्या डेरीत आलेली शिकायला आलेली 10-15 मुलं एकदम वाहून चाललेली होती। आमच्या दोन गावच्या माणसांनी फार प्रयत्न करून त्या मुलांना कसं तरी बाहेर काढलं, नाही तर ते 15 मृत्यू जाग्यावर झाले असते। आमच्या गावचे तानाजी होतपागर, आमच्या गावचे रेपे हे तर आमच्या देखत गेलेली आहेत मंडळी। आता सांगितलं त्याप्रमाणे तो जाधव नावाचा मुलगा रामापूरचा वाहून गेला। प्रकाश यादव यांचा मुलगा, लहान मुलगा, तो पाण्यातनं वाहून गेला। अशी कितीतरी उदाहरणं आहेत, सगळ्यांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत। लोकप्रतिनिधी जर म्हणत असेल कोण मेलं नाही तर मग त्यांना काय माहिती नाही किंवा त्यांचे लोक त्यांना काय सांगत नाहीत असा त्याचा अर्थ होईल। हे अत्यंत धोकेदायक असा पूल आहे। इथून येणारी जनावर सुद्धा वाहून जातात, मेंढरं वाहून जातात, अशी भरपूर गेलेली आहेत आमच्या देखत। माणसांच्या तर जीवाची काळजी करायलाच पाहिजे, पण जनावरांच्याही जीवांची काळजी करायला पाहिजे। या पुलाच्या पाण्याच्या धोकेदायक पातळीमुळे आणि धोकेदायक पुलामुळे अनेक वित्तहानी झालेली आहे, मनुष्यहानी झालेली आहे, प्राणीहानी झालेली आहे आणि अनेक लांब गावची माणसं रात्री कधी गेली ती कुणाला माहित नाहीत, असे अनामिक बरेच गेलेले आहेत। आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे। या आंदोलनाला आम्ही गेली वारंवार जर आंदोलन करून जर हे लक्ष देत नसतील लोकप्रतिनिधी तर आम्ही यांना आमचा मृत्यू बघायचा आहे का, जर बघायचा असेल तर त्यांनी तो बघावा अशी आम्हाला मग वाटतं। आम्ही आता 1-2 दिवस वाट बघू, अन्यथा आम्ही जलसमाधी घेण्याच्या मार्गावर सुद्धा आहे। इथले जे स्थानिक असतील त्यांनी तात्काळ त्याच्याकडे लक्ष द्यावं। 2021 साली जर ह्याच्यावरती निधी पडत असेल आणि 2021 सालापासून जर हा प्रलंबित प्रश्न राहत असेल तर मग इथल्या लोकप्रतिनिधींना जागरूकता नाही की नाही, या गोष्टीचा आम्हाला गांभीर्य वाटतं। आम्ही इथलंच आहे, आम्ही काय बाहेरचं नव्हतं, आम्ही तुमचं नागरिकच आहोत। नागरिक यांना त्यानं तुमच्याकडे जी मागणी आम्ही सातत्यानं करत आलोय त्याच्यावर जर तुमचं दुर्लक्ष होत असेल तर एवढं दुर्दैव कुठं येतं आम्हाला तर काय जाणवत नाही। स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांना सुद्धा आम्ही विनंती केली होती, ते आज हयात नाहीत, त्यांच्या सुद्धा प्रयत्नाला कधी आजपर्यंत इथं ही झालं नाही। ते असताना जिथले लोक मेली गेलेले आहेत, तरी सुद्धा या गोष्टीचं गांभीर्य सरकारला जर नसेल तर आमचा अंत सरकारनं बघू नये। इथून पुढचं आंदोलन हे तीव्रतेचं होईल, त्याला सर्वस्वी जबाबदार असतील ते लोकप्रतिनिधी, इथलं प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहील। आम्ही यांना आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना अभिषेक घालणं आम्हाला त्यांनी भाग पाडलं
हे एक आमच्या रामापूर गावाचं कमळापूर गावचं एक दुर्दैव असं आम्हाला वाटतंय. आमची काही इच्छा नाही अशी करावी, पण त्यांनी आम्हाला करणे भाग पाडले. एवढाच मुद्दा आमचा आहे. पूल हा लवकर झालाच पाहिजे. जनावरांच्या वैरणी पलीकडून आणायला लागतात. कोण आजारी असलं दवाखान्यात यावं लागते. हार गोष्ट आडेल पडेल करावं लागते आणि ही होत नाही आणि लय त्रासदायक आहे. पाणी आलं येता येत नाही. किती जरी कणकणी असली तर गोळी आणता येत नाही. मेडिकल पण रामापूरच असं एवढं परिस्थितीत गाव असताना सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही. ही काय समजावं आम्ही सामान्य लोकांनी. तर त्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं एवढीच आमची कळकळीची विनंती आहे आणि लवकर द्यावं. आम्ही संपल्यावर देऊन काय उपयोग. आमच्या हक्काचा कोण म्हणतो देत नाही, कोण म्हणतो देत नाही. आपण गेल्या अनेक वर्ष या पुलासाठी प्रयत्न करतो. आपण प्रशासनाच्या मागे लागतो, स्थानिक प्रतिनिधींच्या मागे लागतो, पण आपल्याला अजून यश आलेलं नाही. 7 कोटीचा निधी दिलाय सगळ्या, अजून 5 कोटीची गरज आहे. पण हे वाटण्याचे अक्षर लावत आहेत. इथलं पालकमंत्री ऐकत नाही, इथलं प्रतिनिधी ऐकत नाही. आता आपल्याला हे आपले मायबाप आहे, त्यांना आपण विनंती करूया. त्यांना विनंती करून जर यांच्या हृदयाला बाजार फुटला. आजपर्यंत या पुलावर 30-35 माणसांचा जीव गेलाय, माणसं वाहून गेलेत. तरी सुद्धा परवा इथले या मतदारसंघाचे सन्माननीय लोकप्रतिनिधी विश्वजित कदम म्हटले की इथं आजपर्यंत कुणी माणूस मिळाला नाही. 30-35 माणसाची मिळली आजपर्यंत. ती माणसं नव्हती का कुत्री होती? ते आमदार विश्वजित कदमांना माहिती. जर ते मेलेल्या माणसांना माणसं समजत नसतील आणि कुत्री समजत असतील तर मला माहीत नाही. पण जर ह्या इथल्या लोकांच्या ज्या भावना तीव्र आहेत किंवा इथं माणसं मरत आहेत, शाळेच्या मुलांची जी अडचण होत्या, पाऊस पडला की मुलांना शाळेला येत नाही. गेली अनेक वर्ष हा पूल भिजत गोंगडं पडलाय. यापूर्वी या पुलावर पूल वाहून गेला. 40-50 लाखाचं टेंडर काढायचं, तेवढाच 2-3 पायपा घालायच्या आणि हा प्रकार दरवर्षी केला जायचा. खऱ्या अर्थाने ही कॉन्ट्रॅक्टर जगवायची पद्धत आहे. हा कमळापूर रामापूरचा पूल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर जगवायची स्कीम आहे, रोजगार हमी योजना. अशा पण ही त्यांना ती मोडायची नाही. त्यामुळे पुलाची उंची वाढवायची या लोकांची इच्छा नाही. पण आपल्याला कसल्याही परिस्थितीत या लोकांच्या पाठीमागा लागून हातापाया पडून आपल्याला आपला पूल करावा लागेल. आणि पूल झाल्याशिवाय आपण सगळ्यांनी आपले आंदोलन थांबवायचं नाही. आपण लोकशाहीच्या मार्गाने कायद्यावर विश्वास ठेवू. भारतात लोकशाही, आपण लोकशाहीवर आणि कायद्यावर विश्वास ठेवून आपण प्रशासनाचा पाठपुरावा करत राहूया. आज आपण आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना आपल्या येण्याच्या पाण्याचा अभिषेक घालूया. त्यांच्या हृदयाला बाजार फुटला, प्रशासनाला काय वाटलं की या लोकांची निकड आहे, गरज आहे, तर आपण हा आपला प्रयत्न करूया. विनंती अर्ज आणि